नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रॉयल अकॅडमी कडून तुम्हा सर्वांना प्रथम शुभेच्छा। आज आपण एमपीएससी सोबत असणाऱ्या PSI STI SO आणि एक्साइज PSI त्यासोबत इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन याचं नेमकं काय महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत किंवा पाहणार आहोत। तुम्ही लोक सर्वजण इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत प्रवास केलेला असाल किंवा काही जण 5वी ते 10वी मध्ये असेल किंवा काही जणांचं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालेलं असेल। आता या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले ते 10वी पर्यंत येऊन गेलेले, जे 5वी ते 10वीच्या प्रवासामध्ये आहेत ते अभ्यास करत आहेत। मग अभ्यास करत असताना एमपीएससीचा हा जो काही भाग मी समोर आणलेला आहे तो नेमका काय, ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणजे पदवी पूर्ण झालेली आहे त्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी एमपीएससीच्या संदर्भातल्या काही गोष्टी माहीत असतात। काही गोष्टी म्हणजे याचा अर्थ किंवा पोस्ट वगैरे काय असतील किंवा मग इतर थोड्याशा बाबी असतील त्या माहीत असतात, पण त्याचा अभ्यासक्रम जो आहे किंवा स्वरूप किंवा व्याप्ती जी आहे ती जे कोणी एमपीएससीला सुरुवात करणार आहे तयारीला त्यांना थोडं ते माहीत होत जातं। आणि ज्यावेळेस वर्षभर 2 वर्ष त्याच्यामध्ये आपण राहतो त्यावेळेस थोडेसे त्यातल्या बऱ्याच बाबी ज्या आहेत त्या समजलेल्या असतात। या विशिष्ट पद्धतीने मी थोडंसं चर्चा करणार आहे, म्हणजे सर्वांसाठी हा उपयुक्त असणारा व्हिडिओ असणार आहे। म्हणजे जे लोक इयत्ता 5वी पासून ग्रॅज्युएशनच्या टप्प्यामध्ये आहेत किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे या सर्वांसाठी च्या चौकटीतला हा व्हिडिओ असणार आहे। तो सामान्य अध्ययन या अनुषंगाने असणार आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण 5वी पासून 10वी पर्यंत शिक्षण घेत असतो त्याही वेळेस आपण सामान्य अध्ययन करत असतो। त्याच्यानंतर आपण 11वी 12वीचं शिक्षण घेत असताना सुद्धा सामान्य अध्ययन करत असतो। ग्रॅज्युएशनच्या शिक्षणामध्ये सुद्धा आपण सामान्य अध्ययन करत असतो। आणि तदनंतर सुद्धा सर्व स्पर्धा परीक्षांचा जो काही पेपर आहे या पेपरमध्ये जनरल स्टडी म्हणजे सामान्य अध्ययन असं नामकरण करूनच तो पेपर आपल्या समोर आलेला असतो। याच्यामध्ये नेमकं काय असतं, सामान्य शब्दाचा अर्थ महत्वाचा आहे, तो खूप साधा आहे। म्हणजे जे सर्वांसाठी परिचित आहे ते सामान्य अध्ययन म्हणजे शिकणे, मग ती माहिती आपल्याला मिळवायची। मग आपण आपल्यापासून सुरुवात करूया। मी म्हणेल की जे आपल्या आई वडिलांना माहिती असतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे, म्हणजे इतकं साधं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे। आता बऱ्याचदा काय होतं, शिक्षण क्षेत्रामधलं असेल किंवा एका विशिष्ट क्षेत्रामधलं असेल, आपण पुस्तकी नॉलेज पाहतो किंवा पुस्तकी ज्ञान घेतो, परंतु ज्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो किंवा व्यावहारिक नॉलेज असं म्हणतो ते आपल्या आई वडिलांना बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त प्रमाणात असतं। आणि नेमकं त्याची कमतरता आपल्यामध्ये असते। आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये म्हणजे नोकरीच्या ठिकाणी जिथे आपल्याला जायचं असतं त्या ठिकाणी याच नॉलेजचा याच ज्ञानाचा पुरेपूर जो आहे तो उपयोग आपल्या आयुष्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही। मग आपण या ज्ञानाकडे पाहायचं असेल तर आपण आपल्या आई वडिलांना, समाजातील प्रत्येक घटकाला किंवा आपल्या सभोवताली असणाऱ्या परिस्थितीला किंवा निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी असणाऱ्या सगळ्या गोष्टींना एक सहजतेने उलगडून घेणं गरजेचं आहे। आपल्या आई वडिलांना, आता महाराष्ट्रामध्ये राहणारा जो विद्यार्थी आहे या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती की आपली मातृभाषा जी आहे ती मराठी आहे। मराठी मातृभाषेच्या संदर्भातल्या ज्या काही बाबी आहेत त्याच प्रामुख्याने आपल्याला माहित असल्या पाहिजे। क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने पण पुढे सरकत जाणार आहे ज्यावेळेस आपल्याला हे सगळं माहित होईल। नुकतंच एमपीएससीने एक विशिष्ट टप्प्याचा एक भाग आणलेला आहे। त्याच्यामध्ये पूर्वी कसं असायचं, भरपूर वेळा आपण आपल्याला परीक्षा देता येत होती, परंतु आता ओपन कॅटेगरीतला जो विद्यार्थी आहे त्याला 6 अटेम्प्ट करता येणार आहेत। अदर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 9 अटेम्प्ट करता येणार आहेत। आणि SC ST साठी अनलिमिटेड वयाची मर्यादा आहे, फक्त अटेम्प्टची मर्यादा जी आहे, संधीची जी उपलब्धता आहे, पर्याप्तता आहे ती ठेवलेली नाहीये। बाकी सर्वांसाठी संधीची जी उपलब्धता आहे ती ठेवलेली आहे, जेणेकरून एका टप्प्यामध्ये आपण आहोत आणि आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये पण लवकर जाऊन आपलं करिअर जे आहे ते करू शकतो। कारण आता इथून मागे संधीची उपलब्धता नसल्यामुळे वयवर्ष 40 पर्यंत, 38 पर्यंत, 35 पर्यंत विद्यार्थी या म्हणजे एमपीएससी वरती किंवा एमपीएससीशी निगडीत असणाऱ्या समान ज्या परीक्षा आहेत लेवलच्या त्याच्यावरती काम करत होता।
परंतु आता त्याच्यावरती तो म्हणजे या अटेम्प्टमुळे थोडंसं काय होणार आहे की त्याला लक्षात आलं की माझं एमपीएससीतलं संपलेलं आहे, आता आपण दुसरं काहीतरी करावं. त्यामुळे तो दुसरं काहीतरी करून त्याचं एक वेगळं विश्व तो तिथं स्थिर करू शकतो किंवा निर्माण करू शकतो. या अनुषंगाने आपण एमपीएससीचा हा निर्णय स्वागतार्हच आहे असं मानलं गेलं पाहिजे. त्याच्यावरती काही वेगळे उद्रेक होता कामा नये. त्या अनुषंगाने आपण सामान्य अध्ययनाच्या बाबतीत एक चर्चा करणार आहोत. अध्ययन असावं सामान्य, ज्याला आपण टायटलच देतोय पहा, सामान्य अध्ययन. म्हणजे आईवडिलांना माहिती, आपल्या आईवडिलांना विद्यार्थी मित्रांनो मराठी 12 महिने जे आहेत ते तोंडपाठ आहेत, परंतु ते आपल्याला माहित नसतात. आणि या मराठी 12 महिन्यांवरती एमपीएससी पासून ते अगदी क्लास 3 पर्यंतच्या पोस्टमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. क्रमाने मराठी महिने आपल्याला बऱ्याच लोकांना सांगता येणार नाहीये. आपला आता विशेष काय झालेलं की जानेवारी ते डिसेंबर हे जे इंग्रजी महिने आहेत हे पटपट आपल्याला सांगता येतात, परंतु मराठी महिने आपल्याला सांगता येत नाही. मग आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राची जी संस्कृती आहे या संस्कृतीच्या संदर्भातला आषाढ हा मराठी महिना तर सर्वांना माहिती असेल. या आषाढ मराठी महिन्यामध्ये वारी जी आहे आपली ती वारी निघलेली असते आणि पंढरपूरच्या दिशेने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहू आणि आळंदी या ठिकाणावरून निघलेले असतात. आणि या वारी बरोबर ज्या ठिकाणी अनेक लोक जे आहेत कुठलाही विचार न करता एका ठिकाणी आलेले असतात. म्हणजे इथं पूर्वी आपल्या प्रतिज्ञेमध्ये आपण पाहायचो की विविधतेमध्ये एकता, आता इथं एकतेसाठी विविध म्हणजे एका ईश्वरासाठी विविध जाती धर्माचे किंवा सगळे लोक जे आहेत ते इथे एकत्र आलेले असतात. कुठलाही भाव त्यांच्यामध्ये नसतो, पूर्ण निस्वार्थ भावनेने ते सेवा देण्यास काय करतात, त्यांची सेवा बजावतात. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथे दिसतात. मग या संतांच्या संदर्भातली विशिष्ट माहिती जी आहे ती खरंच आज आपल्याला माहित नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना जर विचारलं की बाबा संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज किंवा संत एकनाथ महाराज यांचा जर वयाने क्रम लावायला सांगितलं तर आपल्याला येणार नाही. आणि राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे बघा. म्हणजे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेलेला आहे की जो आपल्याला साध्या पद्धतीने, म्हणजे आई वडिलांना हे माहिती असतं की बाबा 1250 मध्ये नामदेव महाराज होते, 1275 मध्ये ज्ञानेश्वर महाराज होते, 14व्या शतकामध्ये एकनाथ महाराज होते आणि 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज होते. हा जो क्रम आहे हे आई वडील किंवा या संत पंढरीमध्ये निघालेली आपलं सामान्य जन जे आहे हे सहज लावून देऊ शकतं, परंतु आपल्याला त्याचा क्रम लावताना अडचण निर्माण होते. मग ही वारी जशी पुढे येईल, वारी पुढे गेल्यानंतर आपल्याला माहिती की आषाढ हा मराठी महिना संपल्यानंतर श्रावण हा मराठी महिन्यात सुरू होतो. मग श्रावणामध्ये विविध प्रकारचे सण चालू होतात. या सणांच्या संबंधित निगडीत बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि या प्रश्नांकडे सुद्धा आपण डोळे झाकतो. पर्यायाने आपल्या समाजामध्ये सामाजिक संस्कृतीमध्ये जे जतन आता परंपरेने चालत आलेले आहे, म्हणजे कुठे असं काही लिखित वगैरे आहे, मौखिक हे सगळं साधनं आहेत. आणि या मौखिक साधनांमधली बरीचशी गाणी जी असतील, म्हणजे बडबड गीते जे असतील किंवा महिलांविषयीची, स्त्रियांविषयीची किंवा पुरुषांविषयीची जे काही देणगी मौखिक स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेली त्याच्यावरती सुद्धा आपण भर देत नाहीये. हे भर देणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला सर्वांना श्रावण हा मराठी महिना सुरू झाल्यावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच जण लोक सोमवार आणि शनिवार हा जो उपवासाचा वार आहे महादेवाचा तो पकडतात. परंतु 12 ज्योतिर्लिंगांच्या संदर्भात ज्यावेळेस एमपीएससी प्रश्न विचारते, पूर्व परीक्षेला प्रश्न आलाय 2014च्या पूर्व परीक्षेमध्ये खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग नाही, इतका सिंपल आणि साधा प्रश्न विचारलेला. म्हणजे 13 नावं दिली होती. किमान आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाची जर 12 नावं माहित असतील तर एक कोणतं नाहीये हे सहजतेने सांगता आलं असतं. पण म्हणजे मी आता म्हणेल की बाबा आई वडील वयवर्ष 50 नंतर या तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्यांना याची डिटेल माहिती होते, परंतु आपल्याला माहित होत नाही. मग आपण काही हे माहिती करून घेण्यासाठी 55-60 वर्षाचे झालो पाहिजे का? जर 55-60 वर्षाचं आपण व्हायचं असेल तर आपल्याला एमपीएससी देताच येणार नाही, युपीएससी तर चुकूनही देता येणार नाही, इतर स्पर्धा परीक्षा करताच येणार नाही. आज वयाचं जर सरासरी अनुमान लावलं तर आपल्याला माहिती आहे की नेमकं काय एज मध्ये म्हणजे हे पालक लोक रिटायरमेंट घेण्याच्या स्टेजला येत आहेत. आपण काय वय वर्ष 40, 45, 50 नंतर लगेच रिटायरमेंट घेणार. पूर्वीची लोक 80, 85, 90 नंतर रिटायरमेंटचा विचार करायचे. आजची लोक वय वर्ष 40, 45 नंतर किंवा 50 नंतर रिटायरमेंट आणि चांगलं आयुष्य जगायचा विचार करतात. आयुष्य तुम्ही चांगलंच जगताय, फक्त रिटायरमेंटचा विचार एवढा लवकर करू नका, कारण त्यातली जी एनर्जी आहे ती तुम्ही व्यय घालू नका.
ही एनर्जी वेगळी गेली तर मग आपल्याला खूप मोठा धोका जो आहे तो निर्माण होणार आहे. त्यामुळे तो धोका आपल्याला पत्करायचा नसेल तर आपण नेहमी एनर्जेटिक, उत्साही राहणं अपेक्षित आहे. आणि उत्साहातून सर्व काही साध्य होतं आणि आपल्याला जे साध्य करायचे त्याच्यासाठी जी साधनं आहेत त्यांची जमवाजमव जी आहे ती प्रामुख्याने सारखी करणं गरजेचं आहे. आता याच श्रावण मराठी महिन्यानंतर आपल्याला माहिती की महादेवांचा जो मुलगा आहे गणपतीचं जे काही गणपती उत्सव सुरू होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. गणेश जयंतीच्या अनुषंगाने गणेश उत्सव हा 10 दिवसामध्ये किंवा 12 दिवस साजरा केला जाणारा हा उत्सव. या उत्सवासाठी आपण लहानपणापासून वर्गणी गोळा करण्यासाठी किती अथक प्रयत्न केलेले आहेत. 5-5 रुपये, 2-2 रुपये असे वर्गणी गोळा करत 100 रुपयापर्यंत कधी आपण आलेलो होत माहित नाही. आणि आता पदवीच्या विद्यार्थ्यांना हे माहिती की आपण कशी दहशत करून हे सगळे वर्गणी गोळा करत असतो. म्हणजे मी हा मूळ शब्द का वापरले तसं कारण असणं अपेक्षित आहे. ज्यांना स्वेच्छेने देणगी द्यायची किंवा मदत करायची ते देणगी देणार आहेत, ते स्वेच्छेने मदत करणार आहेत. आपण उगीच काहीतरी अकांड तांडव करून त्याच्यातून ती देणगी वेगळ्या पद्धतीने घेणं अपेक्षित नाहीये. म्हणून मग एमपीएससी गणेश म्हणजे गणपतीच्या संदर्भातला काय प्रश्न विचारला होता ते सांगतो मी तुम्हाला. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आशिया खंडातील पहिले मानाचा गणपती कोणता? आशिया खंडातील पहिला मानाचा गणपती. म्हणजे आपल्याला पुण्यातले 5 मानाचे गणपती क्रमाने सांगता येत नाहीत. बघा, आपण गणेश जयंती प्रचंड उत्साहाने साजरी करतो, गणपतीच्या बद्दल खूप काही करतो. आदर असणं गरजेचं आहे, इच्छा असणं गरजेचं आहे, आपली एक विश्वास, श्रद्धा हे असणं गरजेचं आहे. त्याचसोबत मी म्हणेल की ज्ञानाचाच एक समृद्ध साठा तुमच्या मनामध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे. कारण 7 अब्ज कम्प्युटरचा डेटा ब्रेनमध्ये स्टोअर होतो आणि इतका सिंपल साधा डेटा स्टोअर होणार नाही असं होणार नाहीये. आशिया खंडातील पहिला मानाचा गणपती भाऊसाहेब रंगारे हा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपल्याला कधी दगडूशेठचा गणपती आणि भाऊसाहेब रंगारे यांच्या संदर्भातले वाद सतत चालू होताना दिसतात. आता हे जे वादातीत मुद्दे याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायचं नाही तर आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे, आपलं म्हणजे अगदी फोर्सफुली एकदम प्राधान्याने आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की आपला प्रश्न कुठे तयार होणार आहे. मग बडोद्याचा जो सार्वजनिक गणपती होता तो कोणी बसवला होता असाही प्रश्न PSIST ला विचारलेला आहे. म्हणजे साधे प्रश्न आपल्याला विचारले जातात, खूप काही वेगळं विचारलं जात नाहीये. परंतु आपण जे वर्षभरामध्ये करतो त्या वर्षभरातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा मागोवा घेणं आणि ज्या घटना त्या रिसेंटच्या परिस्थितीमध्ये येत आहेत, वर्तमान स्थितीमध्ये येतात, अशा वर्तमान स्थितीमध्ये त्या घटनांचा पुरेपूर अभ्यास आपण करून ठेवणं ही आजच्या काळाची खरी सामान्य अध्ययनाची गरज आहे. परंतु आपण तसं न करता, आपल्याला ना कालखंड माहीत होत ना काही माहीत होत नाही, असं न करता आपण प्रामुख्याने काय करणं अपेक्षित आहे हे या सामान्य अध्ययनाच्या व्हिडिओवरून लक्षात येते पहा. मग गणपती उत्साह संपल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठला दसरा हा सण जो आहे म्हणजे अगदी नवरात्रींचा जो उत्साह आहे तो सुरू होतो आणि नवरात्रीच्या उत्साहानंतर म्हणजे नवरात्रीच्या उत्साहामध्येच घटस्थापनेच्या शेवटी दसरा जो सण आहे या दसरा सणाच्या दिवशी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. काय दसरा या सणाच्या दिवशी आपण आपटा नावाचं जे काही पान आहे, आपट्याच्या वृक्षाचं पान जे आहे सोनं म्हणून आपण आपल्या आपतेष्ट सगळे सोयरे नातेवाईक जे बंधू आहेत या सर्व मित्रमैत्रिणी ज्या आहेत यांना देत असतो. एक शुभेच्छा असतात ते आज ते म्हणजे वर्षभर त्या पानाला किंमत नाही परंतु दसऱ्याच्या दिवशी त्या पानाला प्रचंड किंमत आहे आणि ते पान सोनं म्हणून आपण एकमेकांना देत असतो. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असं आपण म्हणत असतो. परंतु त्या पानाच्या आकाराच्या संदर्भात आपलं जे ऑब्झर्वेशन आहे ते कमी पडत आहे. त्याचं रिझन असं आहे, पूर्वी खरंच ओरिजिनल सोनं यायचं, आता खोटे सोनं येत आहे. खोटं सोनं म्हणजे काय तरी आपट्यासारखाच दिसणारा एक वृक्ष आहे, कंचन वृक्ष, आणि या कंचन वृक्षाची पानं ही आकाराने आपट्याच्या पानापेक्षा थोडीशी मोठी असतात पण ते त्यासारखेच दिसतात म्हणून आपण त्यालाही सोनं म्हणून वाटत असतो पहा. तसंच झाले खरं सोनं जे आहे आणि खोट्या सोन्याचे दागिने जे आहेत, खोट्या सोन्याचे दागिने घेऊन मिरवायची जी सवय आहे ती सगळी आता सुरू झालेली पहा. त्याचं कारणही तसंच आहे की चोरांच्या ज्या काही वाढत्या भूमिका आहेत याच्यापासून आपण वाचण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे हे काही चुकीचं नाही किंवा गैर नाही. मग आपल्याला इथे एमपीएससी प्रश्न विचारला विधानात्मक स्वरूपाचा एक प्रश्न, म्हणजे त्याच्यामध्ये विधान असं केलेलं आहे की आपट्याच्या पानाचा आकार लहान असतो आणि विधान दुसरं आहे की कंचनाच्या पानाचा आकार मोठा असतो. म्हणजे बघा किती सिंपल प्रश्न विचारलेले. म्हणजे प्रश्नांमधील जी समानता जर पाहिली तर असे प्रश्न परत विचारलेले की आसाम मधल्या चहाचा पानाचा आकार लहान असतो आणि चीन मधून आसाम मध्ये आणलेल्या चहाच्या पानाचा आकार मोठा असतो. म्हणजे याला म्हणायचं प्रश्नांमधील समानता. तुम्हाला प्रश्न विचारत जाईल की जे आपले बोरे असतात
आपल्याकडे जे गावरान बोरे असतात त्या बोराच्या पानांचा आकार लहान असतो आणि बनेरे बोर जे आहेत या बोराच्या पानांचा आकार मोठा असतो. केळीच्या पानाचा आकार, कर्दळीच्या पानाचा आकार. म्हणजे काय झालं पाहिजे, तुम्ही प्रश्नपत्रिकेचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं, आता मी तुम्हाला काही प्रश्न सांगतोय, प्रश्न सांगायला लागल्यानंतर तुम्हाला बरोबर लक्षात येतं की हे असं असं आहे काहीतरी, परंतु काय करतो आपण, जेव्हा एखाद्या स्पर्धा परीक्षेला सुरुवात करतो त्यावेळेस आपण प्रश्न वाचत नाहीये आणि हे प्रश्न वाचणं गरजेचं आहे. द रॉयल अकॅडमीच्या टार्गेट बॅचमध्ये म्हणजे PSI STI राज्यसेवेच्या टार्गेट बॅचमध्ये आपण 3 महिने क्वेश्चन पेपरचं नुसतं अनालिसिसच घेतो. 3 महिन्यापर्यंत जवळपास आपण एक साधारणतः 300 प्रश्न तर आहेतच, त्यासोबत अजून आपले जवळपास एक 500 प्रश्न जे आहेत म्हणजे 800 ते 1000 प्रश्नांपर्यंत अनालिसिस जे आहे आपण ते 3 महिने करून घेतोय. तदनंतर आपण त्याचा चालू घडामोडीचा जो बॅकअप आहे, करंटचा बॅकअप, जसे मी तुम्हाला प्रश्नांमधील समानता सारखी सांगितली त्या पद्धतीचे समान प्रश्नांचे जे नोट्स आहेत त्या तयार करून तुमच्याकडून घेतल्या जातात आणि त्यावरती विशिष्ट भर देऊन आपण लेक्चर्स जे आहेत ते सुरू करत असतो. लेक्चर सुरू केले की शिक्षकांच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या असतात, तुम्हाला स्ट्रक्चर माहीत झालेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही फडफड सांगू शकता की नेमकं काय प्रश्न विचारला गेलेला होता आणि नेमकं आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं. म्हणजे इतकी ॲक्युरसी आपण आणणं गरजेचं आहे. बाकी ठिकाणी कसं होतं की बॅच आपण सुरू करतो, बॅचमध्ये आपण जातो, परंतु बॅच सुरू झाली की काय होतं की डायरेक्ट तुम्हाला मार्गदर्शनाला सुरुवात होती. मग आपल्याला वाटतं की हे खूप तज्ज्ञ आहेत आणि मग आता आपलं काय खरं नाहीये आणि अशा भीतीपोटी आपण काय करतो, बऱ्यापैकी बरेच मुलं 90 म्हणजे अगदी 90% मुलं क्लास सोडून देतात आणि मग इथं दोघांचेही म्हणजे काय होतं की काही गोष्टी न जमल्यामुळे ही तफावत निर्माण होत असते. ती तफावत आपण भरून काढायची. रेअर 1% जे रिझल्ट आहेत ते आणायचे असतील आपल्याला तर आपल्याला प्राधान्याने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि द रॉयल अकॅडमी इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत सगळ्या ज्या पुस्तकातला जो बॅकअप आहे तो बॅकअप काढून देते, त्या पद्धतीच्या नोट्स डिझाईन करून देते, त्या पद्धतीच्या नोट्स तुमच्याकडून काढून घेते आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या रिझल्टवरती तुम्हाला अपेक्षित असणारे रिझल्ट प्राप्त करण्यासाठी कायमस्वरूपी काय मदत करते आणि सहकार्य करून तुमचा रिझल्ट हमखास मिळवण्याचं काम द रॉयल अकॅडमी करते. द रॉयल अकॅडमीचा शिक्षक वृंद जो आहे तो अगदी 45 वर्षापासून म्हणजे अगदी 15 वर्षापासून पुढे असणारा 45 वर्षापर्यंत शिकवलेला जो अनुभवी स्टाफ आहे तो अगदी अशा थोडंसं पुण्यासारख्या थोड्याशा पुण्यापासून एक 12-13 किलोमीटर अंतरावर असणारे जे हडपसर आहे, त्यासोबत आपली हडपसर जशी शाखा आहे तशी स्वारगेटला पण आहे, तशी नारायणगावला पण, तशी बारामतीला पण. हा सगळा फॅकल्टीचा जो काही आढावा आहे म्हणजे ही सगळी फॅकल्टी या प्रत्येक ठिकाणी जात असताना या प्रत्येक ठिकाणी ते त्या पद्धतीने शिकवत असतात. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं दर्जेदार प्रशिक्षण जे आहे ते द रॉयल अकॅडमी करते. आज खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये म्हणजे जे आता पोलीस प्रशासनामध्ये पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील, MPSC मधून आपले PSI STIच्या अनुषंगाने PSIचे विद्यार्थी असतील, बरेच विद्यार्थी आता कार्यरत आहेत. त्याच्यामुळे एक वेगळ्या उंचीवर हे नाव पोचलेले आहे. ती उंची आपण कायमस्वरूपी टिकवून ठेवणार आहोत. आपण सामान्य अध्ययनाच्या अनुषंगाने या सगळ्या प्रश्नांवरती भर देत गेलो तर आपण मराठी 12 महिने जर पाहिले तर हे सगळे मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक महिन्याचा जरी अभ्यास केला तरी आपण एक 5-6 प्रश्न जे आहेत ते सहज कॅच करू शकतो. मग MPSC मध्ये होतं काय, बरेच जण म्हणतात की प्रश्नपत्रिका थोडीशी वेगळी आलेली असते. प्रश्नपत्रिका वेगळी नसते, तर प्रश्न जे आहेत ते सामान्य अध्ययनाचे असतात, अभ्यासक्रमाच्या बाहेर नसतात. हे आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि आपल्या आयुष्याच्या भागामध्ये विचारले गेलेले प्रश्न जे आहेत ते आपल्याला आलेच पाहिजे. ते आपलं प्रथम कर्तव्य की हे प्रश्न आपल्याला आले पाहिजेत आणि हे प्रश्न आपल्याला येत आहेत ना, मग आपल्याला कुठलीही अडचण निर्माण होणार नाहीये, परंतु ते आले पाहिजेत. मग आता हा जो सगळा डेटा आहे हे करत असताना आपण बघा, दूध उकळलेली क्रिया आमच्याकडून केली जाणार आहे, दूध उतू केलेली क्रिया आम्ही करणार नाही. दूध उकळण्याची क्रिया ही खूप वेळ चालते आणि दूध उतू जाण्याची क्रिया ही खूप कमी वेळ चालते. उतू जाणे म्हणजे मोटिवेशन. फक्त मी जर आता मोटिवेशन केलं तर तुम्ही आज पुस्तकं घ्याल, पेटाल, उठाल आणि अभ्यासाला सुरुवात कराल, उद्या झोपाल. आपल्याला असं करायचं नाही. दूध उकळण्याची क्रिया म्हणजे गायडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोटिवेशन. मोटिवेशन पेक्षा गायडन्स जो आहे ना तो प्रॉपर दिला जाणार आहे, इतका प्रॉपर दिला जाणार आहे, खूप सुंदर पद्धतीने तुमच्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं काम रॉयल अकॅडमी करणार आहे. त्याच्यामुळे याच्यात कसली तीळ मात्र शंका नाहीये. मग आपण पाहणार काय आहोत म्हणजे आपल्या MPSC मध्ये म्हणजे राज्यसेवेमध्ये नेमकं असतं काय. आता मी हे सगळे प्रश्न सांगितलेले असताना यासोबतच मग इतिहासाचे प्रश्न असतील, जे 5वी ते 10वी पर्यंत इतिहास आपण पाहिला. भूगोलाचे प्रश्न असतील, 5वी ते 10वी पासून भूगोलाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न असतील, अर्थव्यवस्थेचे प्रश्न असतील, राज्यव्यवस्थेचे प्रश्न असतील,
गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील. आता थोडासा भाग इथे बदलतो कशाचा, तर तो चालू घडामोडीचा. ज्या चालू घडामोडी आपण कधी पाहिलेल्या नसतात त्या चालू घडामोडी आपल्याला येतात. चालू घडामोडी या नेहमी चालू असतात, म्हणजे दररोज काय घडतंय त्या घटना ज्या आहेत ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्या घटनांचा जर आपण पुरेपूर अभ्यास केला तर तो अभ्यास जो आहे तो आपल्याला इकडे उपयुक्त ठरणार आहे. इतिहासातले साधे साधे प्रश्न आपल्याला विचारलेत, 8वीच्या इतिहासातले प्रश्न विचारलेत, 11वीच्या इतिहासातले प्रश्न विचारलेत. बघा, म्हणजे तुम्ही 8वीला अभ्यास करत असताना जर तुमच्या लक्षात आलं की माझा हा प्रश्न मला DC DYSP तहसीलदार नायब तहसीलदार बनवून देतोय, तर तुम्ही 8वीच्या याच्यामध्ये भरपूर काय कराल. बघा, इतिहासाच्या संदर्भात असे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. मग की भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रथम महिलांना कुणी आणले असे प्रश्न असणार आहेत. मग इतिहासातले प्रश्न कुठल्या संस्था कोणी स्थापन केल्या, कधी केल्या, महात्मा गांधींच्या विषयीचे प्रश्न असतील, नेहरूंविषयीचे प्रश्न असतील, अशा वेगवेगळे प्रश्न जे आहेत 1857च्या उठावाच्या संदर्भातले प्रश्न असतील, म्हणजे त्याची कारणं असतील, सामाजिक असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय असतील, आर्थिक असतील, अशा सगळ्याच्या संदर्भातला जो डेटा तुम्ही इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत शिकता. तुम्ही इयत्ता 5वी साठी 5वी पास व्हायला शिकता, 6वी पास व्हायला शिकता. पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, आता आपण त्या पद्धतीची पुस्तकं काढायला सुरुवात केलेली की बाबा इयत्ता 5वीतल्या अभ्यासक्रमातला कोणता प्रश्न MPSC ने विचारला आहे, जो DC DYSP तहसीलदार किंवा PSI किंवा पोलीस किंवा इतर कुठल्याही पदासाठी उपयुक्त आहे, म्हणजे पदाला तो विचारला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही 5वीला असताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की माझा प्रश्न तिकडे विचारतात, मग मी आता जर या पद्धतीने तयारी केली तर मी का होऊ शकत नाही, तिकडे होणार आहे. पण जर तुम्हाला हे माहीतच नसेल आता, तर तेव्हा कधी होणार. तुम्ही आता 7वीत आहात आणि 7वीतला प्रश्न तुम्हाला कलेक्टर बनवतोय, 7वीतला प्रश्न तुम्हाला म्हणजे कलेक्टरसाठी विचारला जातोय, 7वीतला प्रश्न जर तहसीलदारला विचारला जातोय, 7वीतला प्रश्न PSI ला विचारला जातोय, तर तुमच्या जर लक्षात आलं की मी 7वीत आणि 7वीतले हेच प्रश्न विचारतात, तर तुम्ही अभ्यास का करू नये. मुळात काय होतं, आपण 5वी 6वी 7वी मध्ये गंमत म्हणून हे अभ्यास केलेला असतो आणि परीक्षा पास झालेला असतो. पालकांना एक सांगायचंय मला की आपला विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंत असतानाच, म्हणजे आम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विद्यार्थी अकॅडमी पर्यंत आलेले असतात त्यावेळेस सांगत असतो की 5वी ते 10वीची पुस्तकं वाचून घ्या. याचा अर्थ काय, 5वी ते 10वीच्या पुस्तकातला बराचसा डेटा आहे, 50% डेटा आहे की जो MPSC PSI STISO ला UPSC ला विचारला जातो, CBSE पॅटर्न मधला असेल. NCERT चे प्रश्न UPSC ला असतात, मेन्सला एप्रिलला आहेत. मग कलेक्टर होऊ शकता, IPS IFS अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या या सिलेबस मधून मिळू शकतात. मग तुम्ही आतापासून त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, लढणं गरजेचं आहे. आपण थोडंसं लढाई थांबवतो, मग लढाई थांबवायची नाहीये. जिओग्राफीच्या बाबतीत पण तोच भाग आहे, भूगोलाच्या बाबतीत पण तोच भाग आहे. भूगोलाच्या बाबतीत तुम्हाला कळसुबाईची उंची विचारतात, कळसुबाई शिखराची. म्हणजे शिखर तुम्ही शिकलेले नाहीत का, सगळे शिखर लिहून घ्यायचे आणि भूगोलाचा अभ्यास करायचा. रायरेश्वराची उंची विचारली तुम्हाला, रायरेश्वराच्या संदर्भातले म्हणजे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी, स्वराज्याची उभारणी करण्यासाठी ज्या रायरेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती त्या रायरेश्वराची उंची विचारली, शिखराची उंची विचारली. अशा सह्याद्री पर्वतात असणारे जे शिखर आहेत त्या सर्व शिखरांचा क्रम, आपल्या नद्या आहेत, नद्यांबद्दलचे प्रश्न विचारलेत. महाराष्ट्रातील नद्या असतील, भारतातील नद्या असतील, या नद्यांबद्दल प्रश्न विचारले. त्यात पश्चिम वाहिन्या असतील, पूर्व वाहिन्या असतील. तुम्ही 5वी पासून 10वी पर्यंत शिकताच ना. 5वी पासून 10वी पर्यंत शिकताना तुम्हाला हे आठवलं पाहिजे की आपल्याला हा प्रश्न तिकडे विचारला जातोय. विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 10वीच्याच पुस्तकातले 50% प्रश्न हे अधिकारी होण्यासाठी असतात. हे जर तुम्हाला मी आता सांगतोय, तुम्ही 5वी ते 10वीला असताना किंवा तुम्ही आता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालेलं आहे की बाबा आपण 5वी ते 10वीला असताना जर आपल्याला हे कळलं असतं की 5वी ते 10वीलाच आपला अभ्यास जो आहे तो अधिकारी आपल्याला करून देऊ शकतो, तर तुम्ही खरंच चांगला अभ्यास केला असता. पण आता ती वेळ गेलेली आहे. मग ती वेळ गेलेली आहे तर मग आता आपल्याला परत 5वी ते 10वीची पुस्तकं वाचायची. म्हणजे 5वी ते 10वीला आहेत त्यांनी प्रामुख्याने लक्षात ठेवा. बघा, आम्ही आता असाही डाटा कलेक्ट करतो की 5वीचा जो विद्यार्थी त्याला 12 वर्षानंतर कुठली पदं रिक्त होणार आहेत, 6वीच्या विद्यार्थ्याला 11 वर्षानंतर कुठली पदं रिक्त होणार, 10वीच्या विद्यार्थ्याला 5 वर्षानंतर कोणती पदं रिक्त होणार आहेत, याच्यावरती आम्ही काम करतोय. म्हणजे अशा पद्धतीची रिक्त होणारी पदं असतील ती आजच तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. आता ते प्राधान्याने हे हळूहळू होणार आहे, काही लगेच होणार नाहीये. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1947 ला भारत स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर विविध संस्था आयोग यांची स्थापना झाल्यानंतर
त्यांच्या स्थापनेमध्ये तिथेच असणारी भरती झालेली जी गव्हर्नमेंटची लोक आहेत त्यांच्या रिटायरमेंट कधी आहेत, काय आहेत आणि किती जागा रिक्त होऊ शकतात, किती जागा निघू शकतात, याचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि या आढाव्यातून आपल्याला लक्षात येणार आहे की या विद्यार्थ्यांना, हे विद्यार्थी आर्मीमध्ये जाऊ शकतात, नेव्हीमध्ये जाऊ शकतात, एअरफोर्समध्ये जाऊ शकतात, का मेडिकलला जाऊ शकतात, का इंजिनिअरिंगला जाऊ शकतात. शिक्षण आपण 12वी म्हणजे 11वी पास झालो की 11वी 12वी म्हणजे 10वी पास झाल्यानंतर 11वी 12वी सायन्स घेतो, मेडिकल इंजिनिअरिंग करतो. मेडिकल इंजिनिअरिंग करून हा जो वर्ग आहे तो एमपीएससी कडे आलाय, युपीएससी कडे आलाय, बीएसआयएस टीआयएस कडे आलेला आहे. अधिकारी म्हणजे एवढं मोठं शिक्षण घेऊन परत आपण इकडे आलो तर आपल्या त्या क्षेत्राचा इकडे कसा आपण उपयोग करणार आहोत, असे सिंपल प्रश्न विचारतात. म्हणजे इंटरव्ह्यूला असताना खूप साधे साधे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तो सगळा डेटा जो आहे तो फक्त तुमच्याकडे असतो, दुसरा कोणाकडेच नसतो. म्हणजे लहानपणापासून आजता काय जे ग्रॅज्युएशन पर्यंत आहे त्यांच्यासाठी सांगतो मी, तुम्ही जे जगलेले आहे फक्त तुमच्याकडे, दुसरं कोणाकडेही ते नाहीये. मग तुम्ही जे जगलेले ते कागदावर दिल्या, त्या गोष्टी फॉलो करा आणि त्यातूनच प्रश्न तुम्हाला डिटेक्ट होतील असे प्रश्न काढा. वेगळं काहीच करायची गरज नाहीये, फक्त वेगळ्यापणाने करणं गरजेचं आहे. म्हणजे आता जसं मी तुम्हाला भूगोलाचे प्रश्न सांगितले, म्हणजे भूगोलाच्या संदर्भात तुम्हाला कर्कवृत्तावर प्रश्न आहे, विषुववृत्तावर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेखेच्या संदर्भातला प्रश्न आहे. म्हणजे जर आपण म्हणतो की अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्योदय 5 वाजता झाला तर सौराष्ट्र म्हणजे गुजरातमध्ये सूर्योदय कधी होणार आहे, 2 तास उशिरा होतो, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे आपल्या 6वीच्या पुस्तकामध्ये 7वीच्या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालय आहे याच्यापासून आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. जसं भूगोलाचे प्रश्न, जसे पॉलिटिक्सच्या संदर्भात पंचायत राजच्या अनुषंगाने येणारे जे म्हणजे सरपंच पदाबद्दल प्रश्न माहिती असले पाहिजे तुम्हाला, ग्रामपंचायतीच्या संदर्भातला डेटा माहित असला पाहिजे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माहिती असलं पाहिजे, विधान परिषद विधान सभा याच्या संदर्भातली माहिती असली पाहिजे, आमदार खासदार जे आपण निवडून देतो, आमदारांची निवड होते महाराष्ट्र राज्यासाठी, केंद्रामध्ये गेलं तर लोकसभा राज्यसभा आपल्याला माहित असली पाहिजे, मग त्याचे विविध आयोग माहित असले पाहिजे, राज्यामध्ये असेल तर विधानसभा विधान परिषद आणि त्याच्या वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला असली पाहिजे. म्हणजे सिंपल बाबी आहेत. म्हणजे तुम्ही जे शिकता त्याच्या पलीकडे काहीच नाहीये, तुमचंच जे काय आहे ते सर्वस्व आहे, फक्त तुम्हाला आता माहित नाही की नेमकं काय. तर तुम्ही हे प्रामुख्याने करा, व्यवस्थित करा, तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. सामान्य विज्ञान विषयाचं तर सांगतो तुम्हाला, इयत्ता 5वी ते 10वीच्या पुस्तकाच्या बाहेरचा अजिबात प्रश्न नसतात. हे पुस्तक जो कोळून प्याईल म्हणून आपण म्हणतो ना, वाघिणीचे दूध पेलं आम्ही असं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने हे जे सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे 5वी ते 10वी पर्यंत, जे कोळून पेईल त्याला एकही म्हणजे त्याचा एकही मार्क जाणार नाही. म्हणजे अगदी जे आता तयारी करतात त्यांना मी सांगू इच्छितो, आणि जे तयारी करणार आहेत 11वी 12वी नंतर किंवा जे आता 5वी ते 10वी पर्यंतच्या स्टेजेस मध्ये आहेत, त्यांनी एक लक्ष द्यायचं की आपण 5वी ते 10वीचं विज्ञानाचं पुस्तक कोळून प्यायला पाहिजे. एकही प्रश्न बाहेर जाणार नाही. विज्ञान दुसरीकडून कुठून आणणार आहेत, विज्ञान उचलून आणणार काय मला सांगा. जे आता म्हणजे जे काही तज्ञ मंडळी आता स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकं काढतायत किंवा इतर ठिकाणी पुस्तक काढतात, हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळातील तज्ञ मंडळींच्या पेक्षा तज्ञ तर नसतील. हा, ते तज्ञ आहेत, स्पर्धा परीक्षेचे तज्ञ आहेत, पण कशात स्पर्धा परीक्षेला काय विचारलं जाईल यातले तज्ञ आहेत. ते म्हणजे पाठ्यपुस्तक महामंडळ निर्मितीवर नाही जाऊ शकत. म्हणजे आपल्याला तो एक अंदाज घेता आला पाहिजे की आपली पुस्तके ही खूप दर्जेदार आहेत आणि ह्या तो जो दर्जा आहे तो आपण कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. म्हणजे मी सांगेल की माझं सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे, चांगले प्रश्न येतात त्याच्यातून. म्हणजे 20 पैकी 16, 17, 18 प्रश्न येतात, 15 पैकी 10, 12, 13 प्रश्न येतात. मग प्रश्न येतात म्हणजे काय, त्याचा एक आवाका जो आहे, त्या प्रश्नपत्रिकांचा ढाचा जो आहे तो समजलेला आहे, त्या पद्धतीने कलेक्शन करून दिलेलं आहे. संकलक होता मी, लेखक नाहीये. मग संकलन जे झालेले ते बेस्ट संकलन झालेले, ते बेस्ट संकलन तुम्ही घ्या आणि तुम्ही वाचा. तुम्ही संकलन करा 5वी ते 10वीचं, तुमच्या उद्या नोट्स तयार होईल, तुमचं उद्या पुस्तक तयार होईल. असं काहीतरी वेगळं करण्याची पण गरज आहे. तुम्ही सांगितलं ना 6 अटेम्प्ट झाल्यानंतर वेगळं असं काहीतरी करता येऊ शकतं, 9 अटेम्प्ट संपल्यानंतर असं वेगळं काहीतरी करता येऊ शकतं. त्याच्यातच अडकून बसणार नाही ना. आतापर्यंत बरीच मुलं मी पाहते 5-6 वर्षापासून त्याच्यातच अडकून बसलेले. पण ती अडकून बसलेली जी आहेत ना ती बाहेर पडली पाहिजे. बाहेर म्हणजे त्यांच्यामध्ये इतकं कॅलिबर आहे, काही म्हणजे आपण म्हणतो ना पाय लावेल तिथं आपण पाणी काढू, अशा पद्धतीचं एनर्जी त्यांच्यामध्ये आहे, परंतु ती एनर्जी जागी करत नाहीत. आपल्याला ती एनर्जी जागी करणं आवश्यक आहे आणि आपण ती जागी करावी अशा म्हणजे मला अपेक्षित आहे की सर्वांनी ती जागी करावी. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले प्रश्न जे आहे, सध्याची जी अर्थव्यवस्था आहे ती कशा पद्धतीने कोलॅप्स होत चाललेली आहे, नोटबंदी नंतर काय झालेले आहे, जीएसटी आल्यानंतर काय झालेले, हे संदर्भ आहेत आत्ताचे, हे संदर्भ आहेत आत्ताचे.
मग हे नवीन जे संदर्भ आहेत, अजून येणारे संदर्भ असतील, आरबीआयच्या संदर्भात असतील, बँक सिस्टमच्या संदर्भात असतील, असे वेगवेगळे संदर्भ जे आहेत, असा जो ढाचा आहे तो ढाचा जर मी तुम्हाला दिलेला आहे तर काहीच अडचण येणार नाहीये. प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण घेतलं तर आपण त्याच्यातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्यानंतर आपल्याला येणारे प्रश्न मिळणार आहेत. चालू घडामोडीचे तर खूप सिंपल प्रश्न विचारले, साधे साधे. आता कोविडच्या संदर्भात आपल्याला माहिती की महाराष्ट्र शासनाने कधी लॉकडाऊन जाहीर केला होता आणि केंद्र शासनाने कधी लॉकडाऊन जाहीर केला, याची तारीख विचारली जाईल. तारीख विचारली झाली तर आपण नुसतं म्हणजे चित्रपटातलं डायलॉग तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं ऐकण्यापेक्षा ह्या तारखा लक्षात ठेवलेल्या कधी चांगल्या. मी म्हणेल मित्रमैत्रीण, नातेवाईक यांचे सगळ्यांचे वाढदिवसाच्या तारखा तुम्ही जरूर लक्षात ठेवा, पण त्याच्यापेक्षा जास्त ह्या चालू घडामोडीच्या ज्या तारखा आहेत त्या लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काय विचारलं जातं ना ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलचे काय प्रश्न आहेत, राष्ट्रीय लेवलचे काय प्रश्न आहेत, प्रादेशिकचे काही ठराविकच प्रश्न 1-2 असतात. मग आपण आंतरराष्ट्रीय लेवलचे कशा स्वरूपाचे प्रश्न केले पाहिजेत. आता ह्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या संदर्भात म्हणजे कोविशिल्ड ही जी लस बनवलेली, मागच्या वेळेस PSIST याला विचारलं होतं का की सिरम इन्स्टिट्यूट जे आहे ते खालीलपैकी कोणती रिकॉम्बिनंट लस बनवते. म्हणजे सिंपल प्रश्न. ज्यावेळेस सिरम इन्स्टिट्यूट म्हणजे 100च्या लिस्ट मध्ये होतं त्यावेळेस, आता तर ते पहिल्या लिस्ट मध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर 101% प्रश्न विचारला जाईल. त्याच्यात आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी इथे येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे अजून प्रश्नाची शक्यता त्याच्यावरती तयार होते. म्हणजे असे बरेच. मग महिला प्रधान प्रश्न विचारतात का, म्हणजे स्त्री प्रधान प्रश्न. मी असा एक व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला, तो तुम्ही जरूर बघून घ्या. अनालिसिसचा म्हणजे इतिहासाच्या अनालिसिस वरती पण मी बोललेलो आहे आणि चालू घडामोडीच्या अनालिसिस वरती पण मी बोललेलो आहे. मी सर्व विषयांच्या अनालिसिस वरती बोलणार आहे. जिओग्राफीच्या अनालिसिस वरती बोलणार आहे, इकॉनॉमिक्सच्याही बोलणार आहे, सायन्सच्याही बोलणार आहे. सायन्स तर माझा हक्काचा विषय आहे, त्यामुळे याच्यात मी 12+ मार्क्स विद्यार्थ्यांना मिळूनच देतो. त्याच्यापेक्षा कमी येऊ शकत नाही. जे टच मध्ये आहेत तर त्यांना तर नाहीच येऊ शकत. असा बराचसा जो डाटा आहे ना, तो डाटा आपण करणं गरजेचं आहे. तो डाटा आपण पुरेपूर केला पाहिजे. म्हणजे हे जे 5वी पासून 10वी पर्यंत आपण विषय शिकतो, याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सामान्य अध्ययन करायचंय. जे अध्ययन मी अगोदर सांगितलं हे सगळं जनरल आहे. मग याच्यामध्ये काय झालं पाहिजे की तुमच्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे. IAS होणं म्हणजे काय, IAS खूप सोपं आहे. IAS होणं खूप सोपं आहे. प्री आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. एवढे 3 परीक्षा पास झाल्या की तुम्ही IAS होत आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी होत आहे तुम्हाला, त्यानंतर इकडे MPSC मधून उपजिल्हाधिकारी होता येते तुम्हाला, इकडे PSI होता येते. याच्यासाठी खूप काही आहे का, आयुष्य आहे का तेव्हा. हे सिंपल आहे. म्हणजे 3 परीक्षा पास झाल्या की तुम्ही होत आहे. म्हणजे पूर्व, मुख्य आणि मुलाखत. फिजिकल म्हणजे PSI साठी फिजिकल आणि मुलाखत हा एक टप्पा वाढतो फक्त, बाकी दुसरं काही जोडत नाही. पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे सगळे घटक आहेत. म्हणजे सरळ सेवेसाठी सगळ्यासाठी हे उपयुक्त आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती स्पर्धा परीक्षा देऊ शकता आणि स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला अपेक्षित असणारे पोस्ट तुम्ही मिळू शकता. त्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. हे काम करण्यासाठी एक मार्गदर्शकाची भूमिका म्हणजे 1% एक आम्ही म्हणूया की ज्ञानाचा जो सखोल साठा जो आहे संग्रहित केलेला आमच्या सगळ्या टीमने, तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. 99% तुम्हाला करायचं आहे. त्याच्यात मी म्हणेल की आता हे सगळं जे आहे ते वेळेनुसार आहे. सिंगल म्हणजे 1 सेकंद आपल्याला खूप महत्वाचा आहे, 1 मिनिट खूप महत्वाचा आहे आणि या मिनिटाचा पुरेपूर आपल्या आयुष्यामध्ये आपण वापर करायचा आहे. म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत, कधी 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत, कधी UPSC ला 3 तास पेपर सोडवायचा. म्हणजे बसण्याची क्षमता जी आहे 3 तास, कळली नाही पाहिजे की तुम्ही 3 तास एका जागेवर बसलाय. म्हणजे ही बसण्याची क्षमता UPSC ला डेव्हलप करायची. UPSC चा एक वेगळा विचार आहे, MPSC चा एक वेगळा विचार आहे, PSIST चा एक वेगळा विचार आहे. अशा अनुषंगाने तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. याच्यावर जर तुम्ही काम करत असाल तर काहीच अडचण नाही. आता आपण या अनुषंगाने मी तुम्हाला म्हणजे थोडंसं 5वी ते 12वी पर्यंत आणि त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांना मी एक जनरल या व्हिडिओच्या माध्यमातून एक गायडन्स करतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मला इतकंच अपेक्षित आहे की तुम्ही ज्या स्थितीला आता आहात त्या स्थितीपासून हे सुरू करायला सुरुवात करा. आता 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना खूप चांगला बॅकअप याच्यातून मिळणार आहे. माझा 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना एक असा मेसेज असेल की 12वी नंतर तुम्ही लगेच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायला हरकत नाही. शनिवार रविवार वीकेंड बॅचच्या अनुषंगाने. का, त्याचं रिझन असं आहे की तुम्ही 21व्या वर्षामध्ये सुद्धा पोस्ट काढू शकता 22-23 वर्षापर्यंत, कारण अटेम्प्टची संख्या कमी झालेली. तुम्ही म्हणाल नाही वय वर्ष 30 दिलेले, मग 21 पासून 30 पर्यंत तुम्ही 6 अटेम्प्ट देत बसणार का, 9 अटेम्प्ट देत बसणार का 35 पर्यंत. ते करत बसू नका. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पास झाले पाहिजे. कशाला पाहिजे 6 तर 9 एवढे अटेम्प्ट.
एखादा दुसरा ठीक आहे का, तर पहिल्या याच्यामध्ये होऊन जाण्याची दाट शक्यता आपण ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे 12वी नंतर 3 वर्ष क्वेश्चन पेपरचं अनालिसिस 1 वर्ष, चालू घडामोडीचा बॅकअप व्यवस्थित आणि प्रशिक्षण व्यवस्थित दिलं आणि 1 वर्ष अभ्यास चांगला केला तर तुम्ही राहू शकत नाही. म्हणजे एक जागा असली तरी एक जागा आपल्याला मिळाली पाहिजे, या अनुषंगाने आपण लढायचं आहे. मग ती कुणाला मिळाली पाहिजे, आतापर्यंत एक जागा निघाली ती कुणालाच मिळाली नाही असं झालंय का, मिळालेली, पण आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे ना. अशा पद्धतीची जी काही फाउंडेशन बॅच आहे ती रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून आपण सुरू करतोय. रॉयल अकॅडमीच्या माध्यमातली जी काही इतर इन्फॉर्मेशन आहे ती आपला जो युट्यूब चॅनल आहे तो सर्वांनी द रॉयल अकॅडमी पुणे असं सर्च करा. तो मिळाल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यासोबत आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे द रॉयल अकॅडमी पुणे नावाचं, फेसबुक पेज पण आहे द रॉयल अकॅडमी पुणे, आपली वेबसाईट पण आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सगळं आहे अस्तित्वात, ते तुम्ही एकदा बघून घ्या. बघा, हा सर्व डेटा जो आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आता मी म्हणजे आता बराच वेळ झाला मी तुमच्याशी संवाद साधतोय, बोलतोय. मग मी नेमकं कोण आहे तर संचालक द रॉयल अकॅडमी पुणे बाबूराव पडळकर असं माझं नाव. आता याच्यामध्ये काय केलंय, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मी सामान्य विज्ञान नावाचं एक पुस्तक आहे जे लिहिलेलं आहे. या सामान्य विज्ञान पुस्तकातून मी मगाशी बोलताना सांगितलं तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातात. यासोबत आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स नावाचं पुस्तक आत्ताच मार्केटमध्ये 1 जानेवारीला प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड नावाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या आधारावरती इतिहास, राज्यव्यवस्था आणि भूगोल म्हणजे अगदी इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंतच्या 11वी 12वीच्या आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी तर वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आपण मार्केटमध्ये पब्लिश केलेलं आहे. पुण्यामध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे अगदी के सागर बुक डेपो आहे, त्यानंतर स्कॉलर बुक डेपो आहे, गणराज बुक डेपो आहे, विकास पब्लिक बुक डेपो आहे. अशा प्रत्येक ठिकाणी, आता मी काय सर्व मान्यवरांचे नाव घेत नाही, तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणजे आप्पावळण चौकामध्ये गेलात तर सर्व ठिकाणी तुम्ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स बाबूराव पडळकर सर यांचं पुस्तक द्या असं सांगितलं तर जिथं नसेल तिथेही ते आणून देतील तुम्हाला, त्याची काळजी करू नका. कारण या सर्व दुकानामध्ये हे उपलब्ध झालेलं आहे. आणि हे सर्वांनी म्हणजे 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, आता आणि 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांनी तर वाचलंच पाहिजे. जे स्पर्धा परीक्षा करतायत याच्यातून त्याचा अंदाज येणार आहे की आता बघा, इतिहास विषयामध्ये इतिहास तुम्हाला मी 5वी ते 10वी पर्यंत इतका काढून दिलेला आहे. म्हणजे आणि इतर जे सोर्स आहेत खूप सुंदर पद्धतीने, पॉलिटीच्या बाबतीतही तसंच आणि जॉग्राफीच्या बाबतीतही तसंच. म्हणजे आपण या पुस्तकाच्या संदर्भातली वैशिष्ट्य खूप वेगवेगळी आहेत. इतिहासाच्या संदर्भात पाहिलं तर इतिहास जो आहे तो समाज सुधारकांसह दिलेला आहे, काय वाचावं कसं वाचावं इथपासून हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर राज्यव्यवस्थेचे सगळे डिटेलमध्ये देऊन भूगोलाचं जे आहे ते मॅपद्वारे असे जे मॅप आहेत ते मॅप काढून सुद्धा आपण या सगळ्यांवरती भाष्य केलेलं आहे. एकदा तुम्ही आता हे जे बघा, एखादा जिल्हा असेल आणि त्याच्या आजूबाजूचे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्याच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रामधले विविध जिल्हे आणि त्या जिल्ह्याच्या म्हणजे आजूबाजूला असणारे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेला असणारे जिल्हे याच्या संदर्भातली माहिती आपल्याला या पुस्तकातून उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व डिटेल बाबी याच्यामध्ये दिलेली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जवळपास मी 12 वर्षापासून अध्यापन करत आहे. या अध्यापनामध्ये हजारो मुलं अधिकारी झालेली आहेत, आताही होणार आहेत. आपल्याला कधी रॉयल अकॅडमी कडून प्रशिक्षणाची अपेक्षा असेल तर नक्की आपल्या 9011050101 या नंबरवर संपर्क करा. आपला युट्यूब चॅनल आहे तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.